किशाची गाडी चेन खराब झाली आणि ती 50 ताण देऊ राहिली. आता किशा म्हणून जायचं तर आपल्या शोरूम. जय शिवराव भावानं मी आपला दाद्यात जायचं किशाची गाडीचं काम करायला. गलीतलं काळा कुत्रा पाहून निघलं मग किशाची गाडीचं काम करा. आली मी किशा निघलं मग शोरूम वरती. आता काय म्हणलं, आता आपला पण ब्लॉग शूट होईल किशोर सोबत जात काय मग 2-3 दिवस लईच बरोबर चाल. इकडे येऊन पाहतो काय तर लोक गेले जेवायला, तर आपलं नशीबच बॅक कर. काली मन मी इकडे टावळ काय आणत होतो. चला म्हणलं आता लोक आले जेवण निघून आपली गाडी लावून टाकू शोरूम मध्ये. चला म्हणलं आता शोरूम मध्ये जाऊन गाडीला काय आलं होतं आपल्या भैयाला. म्हणल्यावर भैया काय आलं गाडीला. भैया म्हणे यार तुमच्या गाडीचं गिअर बॉक्स खराब झालाय. तर मग काय आता पंचायतच झाली म्हणलं आता आमची. त्या भैयाला म्हणलं यार भैया तुझी म्हणले गिअर बॉक्स टाकून आपल्या गाडी. मग काय भैया गाडी खोलायला लागली. मग काय गाडी खोलली भैयानी, गाडी रिपेअर करायला लागली. भैया म्हणे यार तू व्हिडिओ बनवतो म्हणलं हा यार व्हिडिओ बनवतो. मग काय तेवढं आली व्हिडिओ काढायला. मग काय आली व्हिडिओ काढायला लागला ना आपण पण गाडीच काम करायला लागलं. म्हणलं पो आता गाडीला काय किशन मी गाडीला पाहिलं. किशन म्हणलं नाही गिअर बॉक्स खराब झालं. किशन म्हणणे इंजनला काहीतरी. मग किशाच नाटक कशी करू राहिला. भाईन घेतला मग नवीन गिअर बॉक्स. भाई काहीतरी घासायला लागली त्याच्यावरती. म्हणलं काय करू राहिले ते म्हणे ब्रेक अर्जंट होतं म्हणे. किशन म्हणे बाई चुप बाईच म्हणते तू. बाहेर म्हणलं बाहेर तो व्हिडिओ काढायला भाई ऍक्शन द्यायला लागली. मस्त हसू राहिले आपल्या गाडीचे हाल पाहतो काय असे झाले आपल्या गाडीच्या. आता पाहा तुम्ही असं. मग काय बाहेर पोहोच चालू इकडे यांचं काम चालू. गिअर बॉक्स नवीन टाकायचं काम चालू होतं. भाई म्हणे यार याचं गिअर बॉक्स खराब झालं म्हणे, पूर्ण जुना झाला म्हणे. किती वर्षापासून सर्व्हिसिंग गेली. म्हणलं 2 वर्ष झाले गाडीला नाही सर्व्हिसिंग करू. भाई असं लागले मस्त पैकी. मग काय गाडीचं नवीन गिअर बॉक्स फिट करून दिले गाडीला हात लावून. आता काय भाई एकदम टाईट मध्ये गिअर बॉक्स फिट करीत होते. गाडीचं नवीन गिअर बॉक्स टाकून आम्ही निघलो मग घराकडे. आता काय आली म्हणते गाडीवर बसले. चालू म्हणलं आता घरी जाऊ. मग काय ते भाई आला डबलवरती. भाईला आम्ही किशी सांगितलं भाई आपल्या गाडीची इन्शुरन्स करायचं. आलिमचं इथं काहीतरी त्याच बडबड चालू. काय माहिती काय म्हणत होतो असं. मग आलिम तो व्हिडिओ काढला लूट म्हणून. भाईने खोलून टाकला आपल्या गाडी सीट. आलिमचे व्हिडिओ घेतले 2-3 आणि सीधा निघलो घराकडे. म्हणलं चला आता लय आली व्हिडिओ. काय आपल्या गाडीत मग लय पेट्रोल पाणी कमी होतं. चला म्हणलं आता पेट्रोल टाकू गाडीमध्ये. मग काय आपल्याला इंडियन पेट्रोल ऑइल मधली विडकींच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून निघलं मग आम्ही घराकडे. आता काय भाई पेट्रोलचे पैसे देऊन डायरेक्ट निघलो मग घराकडे. आता आम्ही रिपीट मध्ये आपल्या विडकींच्या निघाव फाट्यावरले मारुती मंदिराचे एकदम जोमात आणि एकदम फास्ट मध्ये काम चालू होतं. एकदम सुंदर असं मंदिर बनत. आम्ही निघलो होतो मग घराकडे. आज चला म्हणलं आता घरी जाऊ. आलिमला दूध घ्यायचं होतं मग आता दूध डेअरीमध्ये. चला म्हणलं आता आपण जाऊ दूध डेअरी. मग काय चहासाठी दूध घेऊन निघलो आता मग घरी. आता आम्ही चला म्हणलं आता घरी जाऊ. आणि असेच आपल्याला तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या आयडीला फॉलो करा लवकरात लवकर. जय शिवराय जय श्रीराम. लवकर फॉलो करून घ्या भावांनो.